सुप्रभात मित्रांनो. आज आपण मराठीचा आस्वाद घेणार आहोत. नुकतेच आपल्या सहकार्यामुळे 550 व्हिडिओ अपलोड करण्याचा टप्पा मी पूर्ण करू शकलो. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, जर आपल्याला मित्र जोडायचे असतील, आपल्याला लोकांसाठी जरूर काहीतरी करावे लागते, थोडंसं झिजावं लागतं. त्याच्याशिवाय कधीही आपली ज्यांच्याशी नुसती ओळख आहे ती मैत्रीमध्ये रूपांतरित होणं अवघड असतं. तुमची निस्वार्थता, तुमची आपुलकी ही तुमच्या मनातून त्याच्या मनापर्यंत पोहोचवता आली पाहिजे. आणि हे ज्याला जमतं ना, त्याचा लोकसंग्रह मग छान वाढत जातो. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो आहे की आपण सभोवतालच्या माणसांबद्दल जर आस्था दाखवली, मग भले आपली नुकतीच झालेली ओळख असो किंवा ओळखीच्या व्यक्तीबरोबर एखादी अनोळखी व्यक्ती असो, त्याची सुद्धा जर आपण बोलता बोलता आपुलकीने चौकशी केली तर त्याचे सुद्धा लक्ष वेधून घेण्यास आपण यशस्वी ठरतो. आणि मग कधी काही वेळ आली की त्या व्यक्तीचं सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे मित्रत्वाच्या भावनेने सहकार्य जरूर मिळतं. आपल्याला असे अनुभव आलेत किंवा नाहीत, कदाचित आलेले असतात, पण माणूस आपल्या गडबडीमध्ये अशा काही घटना विसरून पण जातो. पण कोणालाही कमी न समजता प्रत्येकाची दखल घेण्याची जर तुम्हाला सवय असेल ना, म्हणजे अगदी ज्याला म्हणतात ना की डाऊन टू अर्थ राहणं, तसं राहत तुम्ही प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारे किंमत देत जगलात ना, की आपोआप मैत्रीपूर्ण नातं निर्माण होत जातं. दुसरी गोष्ट, मैत्री आणि प्रेम वृद्धिंगत व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमचा लोकसंग्रह वाढत राहावा असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला ती आवड असेल, तर जे काही तुमच्या यादीमध्ये मित्र मैत्रिणी आहेत, आजकाल हे खूप सोपं आहे हो. फेसबुकला अकाउंट असेल की आपोआप डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतात आणि मग तुम्ही त्याला शुभेच्छा देता. पण मी माझ्या स्कूल आणि कॉलेज लाईफमधली गोष्ट सांगतोय की शाळेतलं सोडून द्या, तो काळ आपण लिमिटेड जेवढे आपल्या वर्गात मित्र मैत्रिणी असतात त्यांना आपण शुभेच्छा देतो. पण मूळतःच माझ्याकडे एक असा गुण होता की मला ते आवडायचं. लोकांच्या वाढदिवसाला, लोकांच्या काही चांगल्या घटना घडल्यात की त्यांना लगेच शुभेच्छा द्यायला मला खूप आवडायचं. आणि मग मी सुरुवात केली की जितके म्हणून ओळखीचे लोक आहेत, हा मोबाईलच्या जमाना येण्याच्या आधीची गोष्ट सांगतोय मी, की मग मी आपलं बोलता बोलता काही लोकांना विचारायचो, अरे काय रे, तुला जन्मदिनांक पत्रिका ह्याच्यावर काही विश्वास आहे का? ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे का? अंकशास्त्रावर तुझा विश्वास आहे का? सांग बरं तुझी डेट ऑफ बर्थ. अशा काहीतरी गोडी गुलाबीच्या काहीतरी इकडून तिकडून गोल गोल करून त्याला डेट ऑफ बर्थ सांगण्यास मी मजबूर करायचो. आणि मग गुपचूप त्या लिहून ठेवून त्या त्या तारखांना त्यांना आश्चर्यचकित वाटावं असं एखादं ग्रीटिंग आणि एखादं फूल घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यास जायचो. पण त्या गुणाचा इतका फायदा झाला की इतकी माणसं जोडली गेली आणि एक
वेगळे भाव त्यांच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी पाहायला मिळाले. मग हा आपल्याला आनंद जो मिळतो, लोकांना आनंद वाटल्याने तुम्हाला आनंद मिळतो, हेच महत्वाचं मनुष्याच्या जन्मातलं एक गुपित, की ते ज्याला कळलं त्याला छान जीवन जगता येतं. मग आपल्याला मित्र जोडायचे असतील तर आपण लोकांशी खूप उत्साहाने व चैतन्याने बोलले पाहिजे. अगदी उदाहरणार्थ, समजा तुम्हाला कोणी फोन करतो किंवा कोणी फोन तुम्हाला केला, तेव्हा तुमचा हॅलो असा उच्चारला गेला पाहिजे की समोरच्याला हे जाणवले पाहिजे की तुमच्या या हॅलो मध्ये तुम्हाला आलेल्या फोनमुळे तुम्हाला आनंद झाला आहे. तुम्ही या फोनमुळे त्रासिक झालेले नाही आहात. आणि आपोआप त्या दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या लहरी जातात, मित्रत्वाच्या लहरी जातात आणि मग तुमचं संभाषण मित्रत्वाने होत राहतं आणि एक चांगलं नातं हळूहळू, एक मैत्रीचं नातं, न तुटणारं नातं निर्माण होऊन जातं. पहा मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी हळूहळू शिकत गेलो आणि आत्मसात करत गेलो, आणि नक्कीच आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला अभिमान वाटतो सांगायला की वेळोवेळी अशीच काही मैत्रीपूर्ण नाती माझ्या सोबत होती, म्हणूनच काही गोष्टीतनं मी तरुण गेलो. म्हणून जनसंपर्क, मैत्रीपूर्ण नातं, जो भेटेल त्याच्याशी सौहार्दपूर्ण वागण्याचं कसब, परंतु प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये निस्वार्थता हवी. हे एकदा तुम्ही शिकलात की आपोआप तुमचे मित्र वाढत राहतात, लोकसंग्रह वाढतो आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्हाला या गोष्टीचा उपयोग हा नक्कीच होतो. जीवन जगण्यासाठी जनसंपर्क आवश्यक, मित्र आवश्यक, ओळखी आवश्यक, तुमचे ऋणानुबंध आवश्यक असतात. मनुष्य हा इथे एकटा येऊन एकटा जगण्यासाठी जन्माला येत नसतो, इतकंच आपण नेहमी लक्षात ठेवायचं. कुठल्याही प्रकारे जर आपल्याकडे तुसडेपणाची भावना कुठल्याही व्यक्तीविषयी मनात येत असेल, त्यावेळेस आपण स्वतःचं शिक्षण शून्य झालेलं आहे असं समजायचं आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत राहणे, इतकंच आपल्या हाती असतं. तर मला खात्री आहे आपल्याला सुद्धा जनसंपर्क आवडत असेल, आपलेही खूप मित्र असतील, मैत्रीपूर्ण नाती आपली निर्माण व्हावीत व ती शेवटपर्यंत टिकावीत, याच सदिच्छेसह मित्रांनो आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह.